टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी हा दुहेरी संकटात सापडलेला आहे। कारण की मान्सूनपूर्व पावसाने मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळल्यामुळे अक्षरशः शेतामध्ये काढून ठेवलेला कांदा ओला झाला। तर दुसरीकडे जर बघितलं तर बाजार समित्यांमध्ये कांद्याला कवडीमोल बाजारभाव मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी जो आहे तर तो आता चिंताग्रस्त झालेला आहे। आपण पाहू शकतात का येवला बाजार समितीमध्ये येवला तालुक्यातील निमगाव मड या ठिकाणी असलेला जो कांदा उत्पादक शेतकरी आहे तर त्यांनी हा कांदा विक्रीसाठी आणलेला होता। मात्र ह्या कांद्याला अक्षरशः 135 रुपये प्रति क्विंटलला म्हणजे ₹1.35 किलोला इतका निच्चांकी बाजारभाव मिळालेला आहे। त्याच्यामुळे आता ह्या कांद्याचं करायचं काय असा प्रश्न आता ह्या कांदा उत्पादक शेतकऱ्यासमोर आहेत। कारण की ह्या पैशातून कांद्याचं वाहतूक खर्च सुद्धा निघणार नाही आहे। मला हे सांग बाबा, तू किती एकरमध्ये कांदे लावलेले होते, किती खर्च येतो आणि आज रोजी तुला काय बाजारभाव मिळाला, याच्यातून तुला परवडलं का तू तोट्यात आहे? एकरी लाख रुपये काढायपर्यंत लाख रुपये खर्च येतो। कारण की कांदा काढायपर्यंत तर वाहतूकपर्यंत 1 लाख रुपये खर्च होतो। कारण की एकरी तर 2-2.5 क्विंटल यावर्षी कांदे निघली, त्याचा पण सरकारनं याला असा भाव दिला नाही कांद्याला। कारण की सरकारनं यावर्षी तर कांद्याला 2,000 रुपये तरी भाव द्यायला पाहिजे, नाही तर सरकारनं 2,000 रुपये अनुदान द्यायला पाहिजे। कारण की एकरी काढायपासून तर काढायपर्यंत तर कांदा ह्या भावात घरातून सुद्धा पैसे घालून सुद्धा परवडत नाही कांदा काढायपर्यंत। कारण सरकारने एवढी विनंती आहे तर सरकारनं एक तर कांद्याला भाव द्यायला पाहिजे 2,000 रुपये क्विंटल, नाही तर सरकारनं 2,000 रुपये अनुदान द्यायला पाहिजे आम्हाला। एकंदरीत पाहता ह्या कांद्याला जे तर 2,000 रुपये प्रति क्विंटलला बाजारभाव मिळाला पाहिजे, नाही तर केंद्र आणि राज्य सरकारने 2,000 रुपये प्रति क्विंटल शेतकऱ्यांना अनुदान द्यावं अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी करत आहेत। उमेश पारिक, TV9 मराठी, येवला, नाशिक। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना।